नमस्कार मित्रांनो, माऊली ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या 3 योजनेविषयी जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली योजना म्हणजे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना, जी कुणबी आणि मराठा समाजासाठी आहे. कर्जाचा व्याज परतावा म्हणून जी योजना प्रख्यात आहे. ती योजना आता मध्यंतरी अर्ज बंद केलेले होते, पण आता महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजनेचे अर्ज सुरुवात केली आहे. तशीच दुसरी योजना म्हणजे शेतकरी कर्जमाफी, त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची म्हणजे शेतकरी अपघात योजना, ज्यामध्ये शेतकरी अपघात विमा जे आहे ते कव्हर केल्या जायचा. त्याचा आजपर्यंत हा ऑफलाईन अर्ज आपल्याला सादर करावा लागायचा, पण तो अर्ज आता आपण महाडीबीटी या पोर्टलवरती सादर करू शकतो. अशा प्रमुख 3 योजनेचं आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नवीन अर्ज पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे मित्रांनो. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठी युवक युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे व व्याजमुक्त किंवा कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, बेरोजगारांना रोजगाराची संधी निर्माण करणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, इतर लहान मोठे उद्योग व्यवसाय, सेवा व्यवसाय, कृषीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे इत्यादी महत्त्वाचे बाबी यामध्ये समाविष्ट केलेल्या आहे. व त्याच संदर्भात जसे की शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, ट्रॅक्टर या इतरही योजना मराठी युवक युवतींना त्याचा लाभ घेता येत नव्हता. ते मध्यंतरी बरेचसे दिवस ती बंद केलेली होती आणि या योजनेचे अर्ज आता पूर्ववत पुन्हा सुरुवात झाली आहे. तरी सर्व मराठी युवक युवतींनी व कुणबी युवक युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना ही जी योजना आहे, अगोदर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा लागायचा, पण आता तो अर्ज आपण थेट महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतो. व त्यासाठी जी अपघात मृत्यूची जी रक्कम आहे ती 2 लाख रुपये आहे. व तसेच कायमस्वरूपी शेतकऱ्यास अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये मदत दिली जाते. त्यासाठी 25-26 या वर्षासाठी 120 कोटीची तरतूद नव्यानं करण्यात आली आहे. तरी तो जो अर्ज आहे, आजपर्यंत जो ऑफलाईन करायचो आपण, तो आता महाडीबीटी या पोर्टलवरती सादर करू शकतो आणि तो अर्ज करणे हा अत्यंत डिजिटल पद्धतीमुळे सोपे झाले आहे. तसेच राज्यातील बळीराजाला लवकरच दिलासादायक बातमी मिळणार आहे. यंदाच्या कर्जमाफी योजनेच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नसणार आहे. 2 लाख असो, 1 लाख असो, 1,50,000 असो, जी काही मर्यादा ठेवली जायची ती आता मर्यादा नसणार असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा उतारा हा कोरा होणार अशी ग्वाही देखील या योजनेमध्ये देण्यात आली आहे. 25 लाख शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा लाभ देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आहे. तसेच 35,000 कोटीपेक्षा अधिक थकबाकीमुळे सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सहकार खात्याकडून जिल्हा न्याय माहिती संकलन सुरू आहे. प्रवीणसिंह परदेशी समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारला देणार असं यांनी जाहीर केलं आहे. दुष्काळाने हवालदिल झालेले शेतकरी या योजनेच्या प्रतीक्षेत आहे व ही योजना लवकरच राबवली जाईल अशी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ग्वाही देण्यात आली आहे. व त्वरित जे पण थकीत कर्जदार आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज हे लवकरात लवकर माफ करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिली आहे.